जो माळीगिळी घालून हिंदुत्वाचं ते ठेकेदार बनायलास ना, हे तू त्या ठिकाणी कमी कर आमदार. आणि शिवाजी महाराजांवर काय प्रेम आहे हे तुमच्या दलाल पक्षाला, खोकेबाज पक्षाला, त्या शिंदे सेनेला सांगायची गरज नाही की आमदार आहात तुम्ही, आमदाराला एवढा माज भरा नव्हे. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्याबद्दल त्यांनी अपशब्द बोलून एक प्रकारचं त्यांच्या खुनामध्ये संजय गायकवाड यांचा हात आहे असं त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या बोलण्यामधून कबुली त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. तर गद्दारी केली आणि महापुरुषाबद्दल जर अपशब्द बोलला तर तुला त्या ठिकाणी ठोकल्याशिवाय आम्ही कम्युनिस्ट पक्ष त्या ठिकाणी राहणार नाही. शिंदे पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी जो काल ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे माजी राज्य उपाध्यक्ष राज्य सचिव यांना काल फोन करून त्या ठिकाणी शिवाजी कोण होता या पुस्तकाबद्दल त्या ठिकाणी त्यांनी अपशब्द बोलले. त्याचबरोबर शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्याबद्दल त्यांनी अपशब्द बोलून एक प्रकारचं त्यांच्या खुनामध्ये संजय गायकवाड यांचा हात आहे असं त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या बोलण्यामधून कबुली त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. आम्ही त्या संजय गायकवाडला भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने या ठिकाणी सांगू इच्छितो की आमदार आहात तुम्ही, आमदाराला एवढा माज भरा नव्हे. सर्वसामान्य जनतेचा त्या ठिकाणी शिवाजी महाराजांवर काय प्रेम आहे हे तुमच्या दलाल पक्षाला, खोकेबाज पक्षाला, त्या शिंदे सेनेला सांगायची गरज नाही की शिवाजी एकेरी त्या ठिकाणी आम्ही उद्गार वाच्य करायचं की दुहेरी आरती. मुळात तुझं आमदार असून तुझं व्याकरण कच्चं आहे. शिवाजी हा शब्दच त्या ठिकाणी मुळात आदरयुक्त शब्द आहे. आणि जर आम्ही जर आपल्या आई आणि वडिलांना कुटुंबातील ज्या व्यक्तीवर आमचा जास्त हक्क असतो त्या व्यक्तीला आपण त्या ठिकाणी आरतुर बोलतो. छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या हक्काचे आहेत, आमच्या आईप्रमाणे आहेत. म्हणून जरी त्यांना आम्ही त्या ठिकाणी शिवाजी कोण होता किंवा आमचा शिवाजी असं जरी त्या ठिकाणी म्हणत असलो तर आमच्या मनामध्ये तो भाव, तो मातृत्वाचा भाव आहे. या ठिकाणी या नालायक त्या ठिकाणी त्या आमदारानं बघितलं पाहिजे. आणि हा तुझा माज जो माळीगिळी घालून हिंदुत्वाचं ते ठेकेदार बनायलास ना, हे तू त्या ठिकाणी कमी कर आमदार. या ठिकाणी कम्युनिस्ट पक्षाचं जसं आम्ही त्या ठिकाणी गांधीला मानतो, बुद्धांना मानतो, त्याचबरोबर आम्ही भगतसिंगांना मानतो. त्यामुळं आमच्या म्हणजे पुरोगामी ज्या आमचे कार्यकर्ते आहेत, जे आमच्या पक्षाचे नेते आहेत, त्या ठिकाणी गोविंद पानसरे असतील, एम कलबुर्गी असतील, गौरी लंकेश असतील, त्याचबरोबर कॉम्रेड गोविंद पानसरे असतील, आणि त्याचबरोबर आता मागे झालेला हनुमंत पवार काँग्रेसचे प्रवक्ते, जे की गोविंद पानसरेचे यांच्यात तालमी शिकलेले, अशा पुरोगामी जर तुम्ही माणसावर त्या ठिकाणी हल्ला करणार असाल तर पुरोगामी महाराष्ट्र तुम्हाला जसं तसं त्या ठिकाणी आम्ही कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाहीत एवढं या ठिकाणी बोलतो. आणि आमदाराला या ठिकाणी आम्ही तुझ्यावर शाई फेकून किंवा तुझा त्या ठिकाणी निवेदन या ठिकाणी आता फक्त आम्ही तुझा फोटो जाळलाय, फोटो जाळून थांबणार नाहीत. याच्यानंतर जर तू कम्युनिस्ट पक्षाची किंवा कुठल्याही पुरोगामी पक्षाशी किंवा पुरोगामी त्या ठिकाणी संघटनेशी जर गद्दारी केली आणि महापुरुषाबद्दल जर अपशब्द बोलला तर तुला त्या ठिकाणी ठोकल्याशिवाय आम्ही कम्युनिस्ट पक्ष त्या ठिकाणी राहणार नाही एवढी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि थांबतो. इन्कलाब जिंदाबाद, लाल सलाम. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.